ना मंडळी नमस्कार. खिल्लार शेतकऱ्यांची शान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का या माणसाच्या जन्मात कोणती गोष्ट चवीची, कोणती गोष्ट महत्त्वाची, कोणाला कितपत कळले आणि काय कळले, कोण काय करते, त्या सुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या पृथ्वीवर प्रत्येक जीव हा एकमेकावर अवलंबून आहे. माणसाचं आयुष्य हे खरं पशुविना म्हणजे सुना आहे. जे पशु म्हणतो पालन, निसर्ग म्हणा, पाणी म्हणा, माती म्हणा, ह्या सगळ्यांचा समतोल व्यवस्थित राहिला तर माणूस जास्त काळ टिकणार आहे. आणि माणसाचा जन्म परत नाही, मी एकदाच आहे. आणि हा जन्म जर ज्याला कोणाला परत मिळावा असं वाटत असेल किंवा परत मिळण्यापेक्षा मिळालेला जन्म हा चवीनं कसा जगावा किंवा आपण चवीनं कसं दिवस घालवावं, ज्याला कोणाला वाटत असेल आणि ज्याला वाटत असेल मी माणसाच्या जन्माला आलोय, त्यानं चॅनल बघायला विसरू नका. आणि जो खरंच माणसाच्या जन्माला आलाय तो हा चॅनल बारकाईने बघितल्याशिवाय विसरणार नाही. आणि सांगायचा एकच उद्देश आहे सर्वांना, आज ही शरीर संपत्ती जी आपल्याला मिळाली ही शरीर संपत्ती खूप मोलाची आहे. आणि ही शरीर संपत्ती टिकण्यासाठी या शरीरात जाणारी जी गोष्ट आहे अन्न, या अन्न सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आज प्रत्येकाला अन्नाची, शरीराची चव जी आहे पैशाच्या पाठीमागे लागल्यानंतर, मरणाच्या दारात गेल्यावर किंवा सरते शेवटी किंवा वय झाल्यानंतर आपल्याला जाणवतं की शरीराची आणि अन्नाची किंमत. तीच शरीराची आणि अन्नाची किंमत ही सुरुवातीला समजावी म्हणून खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल जनजागृतीसाठी आज अंतर बघत नाही, वेळ बघत नाही, काळ बघत नाही, खर्च बघत नाही, समोरचा आपला आहे का दुसरा आहे बघत नाही. मात्र मनात आल्यानंतर त्या ठिकाणी मला बदल घडवायचा आहे असा जर विचार आला या चॅनलच्या मनात तर त्या ठिकाणी बदल घडवण्यासाठी नेहमी हजर असतो. तर आज खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलच्या कामगिरीमुळं जो काय बदल घडतोय तो बदल सुद्धा मी जगापुढं मांडण्यासाठी आज कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही. कारण मी जर स्वार्थाचा विचार केला किंवा माझ्या फायद्याचा विचार केला तर समोरच्याचा काय फायदा झाला आहे किंवा समोरच्या मनात किती बदल झाला किंवा त्याच्या आयुष्यात किती बदल झाला आहे हे समजून येणार नाही. आणि तो बदल कोणकोणत्या प्रकारे घडत आहे, कशा पद्धतीने घडत आहे आणि कोणाकोणामध्ये बदल घडत आहे या गोष्टीची नोंद करण्यासाठी मी आज धडपडतोय. आणि धडपड ज्याला कळली तो खरंच जातिवंत माणसाच्या पोटाला जन्माला आला आहे हे माझं मला वैयक्तिक जाणवतं. खरंच हा जातिवंत आहे. मग चॅनलचं काम असं आहे की एखादी गोष्ट जी टिकवावी लागते किंवा जी एखादी गोष्ट टिकते किंवा एखादी गोष्ट जो टिकवतो म्हणजे टिकवणं, टिकवणारा, टिकणं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आणि या सर्वांना टिकवणं म्हणजे एक जातिवंतपणा एक संबोधला जातो या खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलच्या अभ्यासातून. तर मंडळी आज ज्या कुटुंबात आलोय मी त्या कुटुंबात एक अविवाहित तरुण वर्ग काय करत होता, काय चाललंय आणि भविष्यात काय करणार आहे किंवा काम करत असताना आज विचारात बदल झाला तर तो बदल कोणामुळे झाला, का झाला, कसा झाला. आज एखाद्या गोष्टीमुळे एखादी गोष्ट जर बदलत असेल किंवा जर परिणाम होत असेल चांगला तर आवर्जून नोंद करायला विसरू नका किंवा जातीनं व्यक्त व्हायला विसरू नका की ह्या गोष्टीमुळं ही गोष्ट घडली, ह्या माणसामुळं हा बदल घडला किंवा हे माझ्या घरी असताना हे मला समजत नव्हतं. मात्र आज तुमचे काम समाजात चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि ते समोर आल्यानंतर किंवा मला जाणवल्यावर मला माझ्या कामाची जाणीव झाली. मी काय करतोय, मी योग्य करतोय का चुकीचं करतोय का बरोबर करतोय. तर असा तरुण वर्ग समोर येत आहे आणि तो तरुण वर्ग मी आज तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आज एका मी जर्सीच्या गोट्यामध्ये आहे. जर्सी म्हणजे विदेशी गाय, विदेशी गायीचं संगोपन करणारा तरुण वर्ग. तर त्याची सुरुवात कशी झाली, तो काय करतोय, शिक्षण किती आहे, वय किती आहे,
भाऊ किती आहेत किंवा वडिलाचे विचार काय आहेत किंवा त्याचे आता सध्याचे विचार काय आहेत, अशा एक छोट्या छोट्या प्रश्नांची आपण उत्तरं मिळवणार आहोत. आणि ते प्रत्येक उत्तर आणि ते प्रत्येक प्रश्न बारकाईनं ऐकत चला. त्यानंतर ह्या व्हिडिओमधून भरपूर काही शिकण्यासारखं आहे, भरपूर काही जागृत करून घेण्यासारखं आहे. आणि आज ह्या ठिकाणी जी व्हिडिओ बनवतोय ही व्हिडिओ असंख्य तरुणांना सेम असणार आहे. म्हणजे आज मी इथे घेतली काय आणि इथून पुढं ह्या प्रकारच्या तरुण वर्गाची पुढं 10 तरुण वर्गाची घेतली काय सारखीच आहे. मग त्याच्यामुळं या तरुण वर्गाचं जे आयुष्य तुम्ही आता ऐकणार आहे, असं आयुष्य ज्या तरुणांचं आहे त्या तरुणांनी आवर्जून ऐकायला विसरू नका ही व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओमधून बराच शहाणपणा येणार आहे आणि बरीच सहानुभूती सुद्धा येणार आहे. आणि जे काय तुम्हाला विकत घेता येणार नाही हे दूध डेअरीला घालून त्या दुधाच्या पैशातून ते आज माझ्या ह्या विचारलेल्या प्रश्नातून आणि मिळणाऱ्या उत्तरातून तुम्हाला मिळणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. त्यामुळं या कुटुंबातल्या व्हिडिओ 2 प्रकारचे असतील, 2 भागात असतील, ते आवर्जून ऐकायला आणि अनुभवायला विसरू नका. सुरुवात करतोय मी त्या व्हिडिओला त्यांच्या परिचयापासून आणि आज तागायत किंवा मध्यांचा काळ कसा गेला, काय झाला आणि कोणत्या ठिकाणी लॉस झाला, कोणत्या ठिकाणी फायदा झाला किंवा शेतकरी वर्गात जगत असताना नेमकं काय करावं, काय केलं पाहिजे आणि कोणामुळं प्रकाश पडला. ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूया त्या व्हिडिओला. तर मंडळी, खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलकडून ज्या काय गोष्टी प्रदर्शित होतील, जे प्रश्न उपस्थित होतील, जी उत्तरं मिळत आहेत, त्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं जातीवंतपणे माणसाच्या पोटाला जन्माला आला आहे म्हणून विचार करायचा. आणि त्यातल्या त्यात ह्या कामगिरीवर जर विश्वास असेल तर हा चॅनल सांगतो म्हणून फक्त आयुष्यात एकदा वेळ द्यायचं आणि प्रत्येकानं बारकाईनं ऐकून घ्यायचं. तुमचं पूर्ण नाव सांगा. दिनेश ईश्वरदार. काय करताय सध्या? सध्या जर्शी. शिक्षण 12वी पर्यंत. 12वीच्या पुढं? 12वीच्या पुढं 1 वर्ष ITI केला. कोणता ITI केला? ट्रॅक्टर मेकॅनिकल. बरं, ते ITI कोण सांगितलं म्हणून केला का? ITI म्हणजे मला मी नकोच म्हणतो होतो घरच्यांना. बरं. 10वी नंतर केलाय मी ITI. ITIला मला हे 10वीला 75% पडल्यामुळं थोरला भाऊ म्हणला ITIला बसते टाकू ITI. पण माझ्या डोक्यात काही शिकायला नव्हतंच. तसे बी घरच्यांच्या सांगण्यावरून 1 वर्ष केलं मी ITI. 1 वर्ष कंप्लीट केलं. परत काय पुढे मी शिक्षणाला अप्रेंटिसशिप असते तर आता मी गेलोच गेलं नाही गेलो का मला पुढे काय शिकायचं नव्हतं. त्यामुळे काय पुढे जाण्याचा काय करायचं होतं? काय नाही, फक्त काय जनावर पहिल्यापासून आहे ते आमच्या काही कंटिन्यू आहे. पण मध्ये ते एक मागल्या 2 वर्षात नाही म्हणजे असं काय तर गॅप पडला. हे शिक्षण नको किंवा नोकरी नको, मला पशुपालन करायचं आहे, हे डोक्यात कोण घातलं का? माझ्या डोक्यात स्वतः. कसं काय आलं? नाही, पहिल्यापासून नादच होतं. 4थी 5वीत असल्यापासून ह्या जनावरात जास्त. बरं, जनावरात. बरं, जनावरातली कोणती कोणती कामं केली किंवा आता करताय सध्या? बैल बी येतात, बैल बी हाणलेत, आता चालू बी आहेत बैल, काय अडचण नाही. मग आधी खिलार गाई होत्या, 3-4 गाई होत्या. वर्षाला नेमान कार्तिक वारीला 1-2 खोंड जातच होते. ते म्हणजे कधी जात होते, मी 10वीच्या आत असताना वडील जेव्हा सांभाळत होते तेव्हा खोंड वर्षाला जात होती वारीला. एक तर होईना जातच होता, असं होतं. परत माझ्या डोसक्यात प्रकाश पडला जरशा करायचा. आपण जरशा केले. प्रकाश कोणामुळे कसा पडला? प्रकाश पडला म्हणजे असंच की पहिले 2 गायी होत्या आणि त्या संग देशी बी होत्या. मग ते 2 गुराचे एवढं दूध जाते, मग 10 गायीच किती दूध जाईल, किती नफा वाढेल. हे गणित कोण शिकवलं? मी स्वतःच केलं. काय काय उद्देश होता त्या गणितातून? त्या गणितातून काय कुठं तर रोज आणण्यापेक्षा आपलं घरचं राहिलं तर बास. म्हणजे स्वतःच काहीतरी असावं. हा, स्वतःच हे गणित होतं. हा, हे गणित होतं. बरोबर. मगाशी बोलता बोलता म्हणला बैल पण हाणत होतो, म्हणजे काय करत होता? बैल म्हणजे हाय आपले कुणबीच घे. कुणबीक? हा, कुणबीक म्हणजे काय? शेतीच. हो, शेतीच. त्यात काय काय काम आली? त्यात आली की नांगरणी केली, परत पेरणी, मका टाकणी. पेरणी म्हणजे काय त्यात सगळं आलेच ना, ज्वारी, बाजरी, मका.
आज ही जी म्हणजे बैलाची पण कामं आवडते ती आणि जर्सीची पण कामं आवडते. ही जर्सीच कामं करताना काय गणित लावलं होतं आपल्याला? किती कमवायचं, किती मिळवायचं? काय नाही, निम्मा खर्च गेला, निम्म तर राहते ही डोक्यात. हा, निम्म राहते, निम्म राहते ही डोक्यात. आणि बैलातून काय उलट बैलातून पण सुखी ना. कस काय? भाडं आलं तर जायचं, नाहीतर निवांत. टेन्शन काय आहे का? नाही. कोणकोणती कामं शिकलं? कामं शेतीतली आता ती सगळी जमतील, काय अडचण. मग ती आता ही कसं दुसऱ्याचं बघून केलं, बरोबर? तसं बैलाची जी कोणबी काय किंवा बैलाची जी काम आहेत, ही कामं कोणाची बघून केली का स्वतः शिकलं? स्वतः का वडलो पाहिजे? नाही, म्हणजे लोपार्जित म्हणजे काय, वडिलांचं काय दृष्टिकोन, बैल कर दूध खायला म्हैस की, पण ह्या धंद्यात पडू नको, ह्यात काय राहत नाही आम्हाला माहिती. हे वडिलांचा आतापर्यंतचा शब्द आहे, ह्यात काय राहत नाही आम्हाला माहिती, हे काय तू धंदा करू नको. हे कोण सांगत होतं? वडील सांगू. जन्म देणारा. हा, सर्वस्व बाप, सर्वस्व. मग ज्या वेळेला सांगत होतं त्या तीव्रतेनं ऐकू वाटत नव्हतं का? नाही. का? ह्यांना काय नफा तोटा कळतं हे माझ्या डोक्यात होतं. ह्यांना काय कळतंय? ह्यांना काय कळत? ह्यात किती नफा आहे ह्यांना काय कळत? हा हा, मग त्यांना समजावून सांगितलं का हे नफा? माझ्या डोक्यात एकच, 35 रुपये दर झालाय आता. 10 लिटर 350, 350 ला 150 खाल्लं गाईन, 200 राहत्यात. मग 100 लिटर दुधाचं किती झालं? 35 रुपये झालं. 35 1,500 रुपये खाल्लं, 2,000 राहत्यात. हे डोक्यात माझ्या. पण वडिलांचं नाही, वडील म्हणतो नाही तुला शान सुद्धा राहत नाही. मग त्यांना विचारलं नाही का तुम्ही परवडत नाही म्हणताय कसं काय परवडत नाही? मग असा क्रॉस प्रश्न विचारला नाही का? बरं ठीक आहे, आवर्जून मी सांगतोय म्हणून परत जी सांगत होते वडील कधी सांगत होते मला माहित नाही, बरोबर? ते आता चर्चेला बसायची मुलाखत झाल्यावर. अरे तुम्ही जर्सी परवडत नाही म्हणत होता, पप्पा कसं काय परवडत नाही मला जरा आता सांगा म्हणायचं. काय वडिलांना काय म्हणतो? पप्पाला विचारायचं, पप्पा तुम्ही म्हणत होता ह्यात परवडत नाही आणि ह्यात काय राहत पण नाही, हा मग ही मला सांगा समजावून की नेमकं ह्याच्यात कसं काय राहत नाही. ही वृत्ती ठेवायची आधी. काय ठेवायची? का आणि त्याचं उत्तर. बरोबर. ज्या वेळेला माणूस एखादं का निर्माण करत नाही आणि तोपर्यंत उत्तर मिळत नाही, बरोबर. मग आता काय वाटतंय हे कधी केले ते जर्सी? जर्शा म्हणजे जसे 12वी कॉलेज झाले तसं आहेत केले ते. 12वी कॉलेज पासून. कॉलेज कधी संपलं? कॉलेज 2020. आणि कुणबी कधी शिकला बैलाची? त्यानंतर 2 वर्ष, 1 वर्ष जर्शा केल्या. नंतर जर्शा केल्यानंतर त्याच वर्षी काय झालं, 1 लाख रुपयाला गाय आणलेले, काय कारणास्तव ती गाय मेलीच. 1 थेंबी दूध न डीरला घालता मेली. परत घरचे सांगत होतो ही तू उद्योग करूच नको, तरी मी घरच्यांची विरुद्ध गाय आणलेली होती, ती गाय मेली. परत त्यातनं कसं तर 2-3 महिने सावरलं, पुन्हा डोक्यात आलं बैलच करायचं. आता बैलच करायचं, आता ह्या धंद्यात पडायचं नाही. मग त्या वक्ताला माझ्या 4 गायी होत्या, त्यातली 1 गाय विकली आणि बैल आणली. बैल म्हणजे काय लय मोठी, म्हणजे जास्त मला अनुभव नव्हता, त्यामुळे मी बारकी झोपा आलेली खोंडच घेतलेली. मग ती खोंडच हळूहळू मोठी करत बैल केली. मग दोन्ही कामं चालू होती का? हा, परत हळूहळू असंच दुधाला रेट वाढलं म्हणून परत बैल बी चालू केले, बैलीच चालायला लागले. भाव त्या महाग असल्यामुळं मला वाटायला आलं मी बैलावर गेलो तर महाग आहे ती माणसं बघायला, म्हणून परत गाय वाढवत गेलो मी. तसं कोणतं काम चवीचं वाटतंय बैलाच? बर, आता मला सविस्तर सांगायचं. बैलाचं चवीचं कशामुळे वाटतंय किंवा ते खरंच चांगलं का वाटतंय ह्या कामापेक्षा? ह्या कामापेक्षा म्हणजे कसं, सकाळ 7ला जर गेलो आपण इथनं अवताला, 7ला जरी गेलो तरी 12-1ला आपण माघारी येतो. आले आणि तिथे तास 2 तास 2-3 आपले इसा होत्यातच, आपल्या मनाने इसा होत्यात. आपल्या स्वतः शेतात राबू द्या किंवा दुसऱ्यात जाऊ द्या, जरी दुसऱ्या शेतकऱ्यात गेलो तरी त्याला दे पाणी, जेवण करूया असं तर बोलता येते ना. ह्यात कसं आहे, जर्शी धंद्यात ते चालूच डमडम जाते 8ला, 6 वाजल्यापासून चालू करावं लागते, शान घाण वैरण नॉनस्टॉप सगळे. मग बैलाचं सोपं ना, आपल्या मनात. परत आला बैल बांधली, वैरण टाकली, निवांत
दुसऱ्या दिवशी आलं भाडं नाही, आलं तर जायचं नाही तर राहिलं. पुन्हा एकदा बैला वैरण टाकली, बांधले बैल बाहेर, गावात चक्कर मारून आला, शिकलो. तसं माणसात बी नाही आणि जनावरात बी नाही, हे धंदे झाले. खरं खरं. आता तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही एक संध्याकाळी माझ्यापाशी 7 वाजता इथं आलाय, 7ला माझ्या दारा चालू होते त्या, जी दारा थांबून तर तुम्ही संग मी बोलू शकत नाही. तुम्ही माझ्याकडे बघतच उभारणार, माझ्या दारा होस तर मी काय करतोय मला तुम्ही बघतच उभा राहायला लागणार. कारण का माझं काम चालू आहे, 8ला तर डमडम जाते माझं दुधाचं. मग असा कोणत्या कामाचा माणूस येऊ शकणार आहे? कुठल्या जरी पाहुणा जरी आला तर, पाहुण्याचा विषय, पाहुणा जरी आला तरी बी त्या पाहुण्याला बोलायला वेळ मिळत नाही. म्हणजे सुरुवात करताना काय तोटा काय फायदा हे गणित केलं का? केलतंय. काय ते कसं गणित जुळलं नाही, ते गणित जुळलं नाही. केलं गणित जुळलं. गणित कुठलं जुळलं? 35 रुपयाचं. 35 रुपये गणित जुळलं, पण ते दर टिकला नाही. दर टिकला नाही. 3 महिने काही दूध पिळती, परत कमी आली का आलीच, परत ते 7 महिन्याचा खर्च वाढला ना, परत दिवस तर अजून आहेच. मग हे आता झाला कामाचा पद्धत झाली, कामाचा प्रकार झाला. जर्शीत सकाळी गोतावं लागतंय आणि वेळेत मिळत नाही इतर गोष्टीला. हा, आणि त्यात कसं आहे, मनासारखं बसू शकतो, मनासारखं करू शकतो. बरोबर. कधी जाणवलंय का, कधी वाटलंय का जीवाला ह्या जर्शीला कष्ट केल्यानंतर आपल्या शरीराला काय फायदा आहे आणि बैलासंग कष्ट केल्यावर आपल्या शरीराला काय फायदा आहे? बैलासंग कष्ट केल्यानंतर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर, आपल्या रानटी भाषेत पैलवान कुस्ती खेळतो का त्या पद्धतीचे शरीर असते, असं माझ्या डोक्यात आहे. पैलवानची तालीम करतो सकाळ संध्याकाळ काळ्या आपल्या मातीत, तसं बैला मागे शरीर राहते असं मला वाटतंय. आणि ह्यात काय म्हणजे अंगाचा स्वतःच आहे. बैलासंग कष्ट करताना मेहनत पण होती, बैलाचा व्यायाम होतो, मालकाचा व्यायाम होतो. किती गोष्टी घडल्या सांग फायद्याच्या? 3 गोष्टी घडल्या. 3 गोष्टी. बरोबर. मग आता ह्या जर्शींसंग कष्ट करताना त्या 3 गोष्टीचा विचार करायचा. त्या 3 गोष्टी खरंच प्लस होते द्या का मायनस होते द्या? मायनस होते. म्हणजे आता जर्शीत काम करायचं, धार काढायचे, स्वतः कष्ट करायचं आहे आणि त्यांना पण उभा करायचा आहे. बरोबर. आणि त्यांना जी जलमलेलं पोटाला त्यांना पाजायचं का? काय काय नुकसान आहे त्यात? काय काय करत आहे त्यात? काय जलमलेला आम्ही त्यांना दाखवत सुद्धा. पहिला तोटा ते दाखवत सुद्धा नाही आम्ही जलमलेलं त्यांचं. आणि तुझं शरीर त्यांच्या संग कष्ट करतंय, त्यांना राबतंय, त्यांच्या सहवासात तुला व्यायाम होतोय का? ती तो व्यायाम फायद्याचा आहे का? नाही. बर, तू त्यांच्याकडून जे काय काढतोय, तुम्ही सगळेजण सर्व शेतकरी धार काढताय डेअरीसाठी, बरोबर. ते तुम्ही शरीराला कष्ट केलं म्हणून ती चिळभर किंवा ग्लास भर तांब्याभर काढून पिताय का? मला कष्ट केलं मी त्या सांग नाही. बरोबर. मग इथं जाणीव झाली आपण फुकट राबतोय. होय होय नक्की. म्हणजे आपल्या शरीराला मोबदला न मिळता आपण फुकट राबतोय. ठीक आहे. ती दूध विकून त्या दुधाच्या पैशातनं तुझ्या शरीराला जी दूध लागते ती परत विकत आणू शकतोय का? तू आणतोय का? नाही. बरोबर. मग आता तुमचं शरीर किंवा शेतकऱ्याचं शरीर असं धनदाकट घट राहण्यासाठी मग कोणतं संगोपन चांगलं? संगोपन खिलार संगोपन चांगलं. कष्ट कमी, आरोग्य काय ती आरोग्य सदृढ असं म्हणलं तर ते चांगलं. बरं, आता ह्याचं 35नं गणित लावलं. हा, आता खिलारच्या दुनियेतलं आता तू वय किती आहे तुमचं? आता सध्या 22 चालू आहे. म्हणजे तुझं वय 22 चालू आहे सध्या. हा, ह्या 22व्या वयात तुझ्या डोक्यात कुणबिकीचा विचार आहे किंवा बैल मालक व्हायचा विचार आहे किंवा तू शेतीतली कामं करण्याचा तुझ्यात विचार आहे? तुला जाणवलंय का माझ्या वयात ही लय मोठं काम माझ्या डोक्यात आहे चांगलं चवीच? आठवतंय, जाणवतंय मला चांगलं. तुझ्या वयातल्या पोरांना काम आहे का हे डोक्यात? आहे कोणा म्हणजे सहसा सगळेच नाही ती एक दोघं. कधी अभ्यास केलाय का? मला बारीक विचार करू सांग. आज तुझं वय किती आहे? 22 वर्ष. 22 वर्षाच्या वयामध्ये आज खिलारमध्ये कुणबी करायचा विचार किती पोरांच्या डोक्यात आहे तेवढा मला लिस्ट काढून दे फक्त. 22 वर्ष वय, कुणबी करायचा विचार. आणि जो कुणबी करतो किंवा तू बैल करतोय किंवा बैलातला नाद आहे, बरोबर, हे तुझ्या बुद्धीत असलेलं काम ही खरंच चांगलं आहे आणि श्रेष्ठ काम आहे ही जाणीव तर करून द्यायला किती जण आले आयुष्यात?
फक्त एकच सर्वस्व म्हणजे बाप. बरोबर. किती वेळा सांगितलं असेल बापा? रोज सांगते रोज. त्या बापानंतर दुसरं कोण आलं? दुसरं कोण सुद्धा नाही, कोण चुकून सुद्धा नाही कोण. बर. आणि जर्सी केल्यापासून म्हणजे 35 रुपयाच्या लिटरच्या पाठीमागं लागून त्यात कोण शबाशकी द्यायला आलं किंवा त्यातून काय काय कामं घडली मला तर खरं सांगा. बारी त्यातून काहीच नाही घडलं. दरच टिकला नाही तर काय, 1 महिनाच दर टिकलाय. हा. परत काय 25 आणि 24 वर झाले. 25 आणि 24 आता सध्या 27 चालू. मग त्या दराचा आणि त्या डेअरीला दूध घालायचा काय जास्त संबंध एवढा? ते बी आता म्हणले की तुम्हाला आता पोटी झाले नसेल, एका गायचं एवढं दूध जाते, मग 10 गाई एवढं दूध गेलं. मग ते एवढं दूध जाऊन तेवढं पैसे येऊन मग त्या पैशाने एखादं काम होत नाही का? काय पण कसं होणार काम सांगा? इकडे डबरी पडलेली असते, तिकडे डबरी पडलेली असते, कशा कशा गाय आजारी पडलेली असते, गुच्छ ताप झालेला असतं. हा. पुन्हा वैरण काय तर असते, वैरणीच बी असते. तर किती जरी वैरण घरची असली तर एवढी 10-15 जनावर आहेत म्हटल्यानंतर पेंडी म्हणलं तर एका टायमाला 5 जाते. मग ती एवढं किती घरची किती घालणार आहे? बर. बाहेरले तर घ्यायला लागणारच. त्या दवा हाय, काय तर दुसऱ्या अडचण आहे, गाडीला तेल आहे, काय अशा अडचणी आहेत. आता मला सांग, आता सध्या किती जर्शी? आता 10 जर्शी. हा. 10 जर्शीला महिन्याकाठी खर्च किती आहे? महिन्याकाठी नुसत्या पेंडीचा खर्च 35,000 महिन्याला. पेंड 35,000 आणि बाकी तर चारा? चाऱ्याचा 15,000 50,000 रुपये खर्च. चारा किती? 15,000. ही गणित पकडलंय का? पकडले. 15,000 त्यांचा चारा होतोय म्हणून 15,000 महिना 15,000. हा, महिना 15,000 रुपये चार. बरं. कारण का संधी जास्त आहे ना माझ्याकडे, 35,000 रुपये संधी वापरत आहे. आणि त्यांना कष्ट करणारं शरीर, त्याचा मापच नाही, त्याचा काय विषय. त्या शरीराचा रोजगार, शरीरावर रोजगार कोण देणार? नाही. आज खिलार सोबत राबल्यावर काय होतंय? उलट प्लस होतंय की. पण जर तू ह्यांच्या शरीरासोबत राबल्यानंतर आज तुझ्या शरीराला स्वास्थ्य मिळते का? समाधान मिळते का? बरोबर. मग मिळत नाही, मग ते तुझा रोजगार तुला पकडला पाहिजे ना. पकडायला पाहिजे की. किती अंदाज किती तास शरीर राबतं त्यांच्या संग? सकाळ साधारणपणे 6ला चालू झालं का 8:30ला दूध घालणं येतं. परत दुधानं आल्यानंतर अजून सावलीला बांधायच्या. 10 वाजले. त्यात मला तासाचं गणित करून सांग. तासाचं गणित म्हणलं तरी बघा 3 तास. सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास. 7 तास. 7 तास. दुपारपर्यंत हजेरी किती? दुपारपर्यंत हजेरी 350. 350. महिन्याची पकड? महिन्याची 300 पकड. 300 गुणिले 30 किती झालं? 10,000 राऊंड फिगर पकडायचं, कमी जास्त. 10. किती आला जर्शीला खर्च महिना 10 गायला? 50,000. 50 मागाच गणित झाले. 35 + 15 झाले ना. 15 कड्याच म्हणलं तर 10. नक्की झालं 60,000 रुपये. 60,000. तू एकटाच खरंच धडपडतो का तुझ्यासोबत अजून कोण धडपडायचं? हाय, ह्याच्यात लॉस आहे. अजून घरचे म्हणते ते आम्ही बी राबून काय करतोय असं. आम्ही बी राबून आमचे तुझी हजेरी निघत नाही, मग आमचं काय? आम्ही फुकट राबवतोय असं. 10 गायला महिन्याकाठी 60,000 तुझा खर्च आता. 60,000. मग महिन्याकाठी आता दुधाच किती येते? महिन्याकाठी आता काय 5 दूध आहे, त्यांना 5 आटलेल्या. ते किती आटीतल्या त्या किती दुधाचे ते हे तुझ्या जीवाला माहित. पण डेअरीचं कितीला येते? किती येते महिन्याला? डेअरीज बी आता तेवढंच व्हायला लागले. किती येते? 2,000 रुपये गेल्या महिन्यात अंगावर आलेत माझे. आता खर्च किती काढला आपण? महिन्याला गेल्या महिन्यातला खर्च आलाय 62,000 रुपये. दूध झालंय 59,000. दूध झालंय 59,000. 59,000. आणि खर्च झालाय 62,000. खर्च झाला 62,000 रुपये. म्हणजे महिन्यात 3,000 रुपये तोटा आहे. बरोबर. एवढाच खर्च खिलारला केला तर? एवढा खर्च खिलारला केल्यानंतर 60,000 खिलार 1 वर्ष खातोय. 5 म्हणतो 6 बैल खाऊ द्या. 60,000 पेंट बैल 1 वर्ष खातील. 6 बैल खाऊ द्या. एका गायला या जर्सीला 3 शेर मटेरियल आहे. सकाळ 3 शेर, संध्याकाळी 3 शेर. मग 3 शेर बैलाला जर दिलं तर बैल वैरनच खात नाही. एकच टाइम त्याला देऊ द्या 3 शेर. आणि ह्यांना दोन्ही पण द्या.
आणि ह्याला सगळंच द्या, वैरण बी द्या आणि पेंड बी द्या. म्हणजे ती पोट भरलं म्हणून सांगते, बैल सांगते पोट भरलं मग, खिलार सांगते पोट भरलं पोट म्हणून. भरले बास म्हणते, हे पोट भरले म्हणून सांगते का? सांगत नाही. ही पॅक होतंय, पोट फुगतंय, याला दुसऱ्या दिवशी डॉक्टरला बोलून फाडून ती गॅस काढायला लागते. तरी ह्याला कळत नाही खायचं, टाकेल तेवढं खाते. काय म्हणलं तू, परत सांग मला. शी जर्सीला जे आहे ना, हम्म. ते बैल सांगते 300 मी पेंड खाल्ले, वैरण टाकली ती तेवढंच त्याला लागेल तेवढे 2 घास खात, नाही तर ते निवांत बस रवत करत. हा तसं ह्याचं नाही, 300 खाल्ल्यानंतर वैरणीला बघता येईल. हा वैरण मग त्यातनं एक खुट्टी आता असल्यामुळं काय पाठीभर ज्यादा जर झालं तर ह्याचं पॅक होतंय, त्याचा रोज चालत नाही, जाम होते मिशन असं. मग त्याला डॉक्टरला बोलून ते फाडून त्यातनं ते काढून मग परत ऑपरेशन करावं लागतं. हे घडलंय का? घडलंय की, घडतंय घडतंय, लगेच घडतंय. म्हणजे ह्याच्यात खर्च किती होईल काय माप नाही, खर्चच माप कधी नाही. डॉक्टरची वेळ येईल काही सांगता येत नाही. मग आता ह्यांच्या दुधातनं फक्त इन्कमाचा विचार केलाय, बरोबर. बाकी काय कुठल्या गोष्टीचा त्यांच्याकडून फायदा? बाकी काय नाही, फक्त इन्कम. ते बी नाही आता, तर दुधाला दर नाही, ते बी इन्कम बी नाही आता, निवांत आहे. 3000 रुपये महिन्याला अंगलोट आहेत. आणि जर दर मिळाला तरी तुला वाटतं का ह्याच्यातच थांबाव? नाही, दर टिकत नाही. आणि जर दर टिकलं तर आपलं शरीर राहत नाही. दर टिकलं तर आपलं शरीर राहत नाही, कुत्रेपेक्षा जास्त पळावं लागेल. हा, जास्त पळावं लागते. कारण का दुधाला दर वाढले म्हणून ह्यांना जास्त लक्ष द्यायला लागणार, स्वतःच्या शरीराला नाही. स्वतः शरीराला नाही, ह्यांना जास्त जपायला लागणार. आज 11 पिढी, उद्या 12 कसं निघले ह्याच्याकडे लक्ष द्यायला लागणार. म्हणजे वसवस वाढली परत, वस वाढली. बरोबर. हा, ह्याच्या अंगावर हात कधी फिरतो? फिरवतो ह्याच्यावर ना अंगावर हा. रोज फिरतो. रोज. हा. आता 10 नाही काय, कुठल्या ना कुठल्या अंगावर हात फिरवतच असतो. कारण काही दूध देते, बरं वाटतंय ना, बादली भरून दिली आज सकाळी, त्याच्यासाठी. हा, जरा बरं वाटतंय. मग तसा अंगावर हात फिरवलेला आपल्या देशी गायीवर फिरवलेला चांगला का ह्या गायीवर? देशी गायवर. मग ते अनुभव घेतलाय? देशी गायवर हात फिरवला का असं अंगात एक ऊर्जा शक्ती निर्माण झाले का वाटत. हे पण अनुभव आला का? ते बी अनुभव आला. बरं, लघवीशी आणि महत्वाची कोणती? खिलार. कोणी सांगितलं का तुला अनुभवला? नाही, अनुभव. कसं काय? खिलार गायचं आता उन्हाळ्या दिवसात आपण खिलार गाय रानात बांधतो. हा. खिलार गाय 1 वर्ष जर रानात बांधल्या तरी 2 वर्ष तर माझ्या अंदानुसार पीक चांगले येत. बर. माझ्या अनुभवानुसार. हा. आणि हे वर्षालाच बांधतो, एकच पीक चांगले येते, पुन्हा हाय असंच होत. जर्शीज राग टाकल्याच छान आहे. म्हणजे जर्सी चालू करायच्या आधी अनुभव आलता का? होता की. खिलारचा होता अनुभव. खिलारचा होता, पण यांचा नव्हता. ह्याच्यामुळे राग टाकले होते. हा, ते नव्हता अनुभव. बरोबर. फक्त खात होतोय, जमिनीला खात होतोय, हम्म. शी होतं डोक्यात, पण खात काय राग टाकले नाही ती कोणी ध्यानात नव्हतं ना. मग आता कळलंय, पोळलंय, पळलंय म्हणजे चांगलंच. बरोबर. होय. मग इथनं फुकून टाकते, ताक प्यायचं. काय करायचं? टाकते. फुकून ताक प्यायचं. तर दिनेश, आज तुझे काय फरक सांगितला किंवा आज तू माझ्या संग जे काय बोलला, तुला वाटलं होतं का ही घरची माझी अशी म्हणत होती, मग मी त्यांच्या विरोधात जाऊन केलं आणि हे मला कोणतरी बाबा शहाणं करायला, जाणीव करायला कोणतरी येईल, कोणतरी यावं, असं कधी काही वाटलं होतं का? असं वाटलं होतं. मग बाहेरला कोण काय, मी कोणाकोण अपेक्षा नव्हती. मला घरचे रोज सांगते, अजून सुद्धा सांगते, हा, ही तू दे सोडून. बर. ही तू सोडून दे. आपली घरची जमीन आहे 14-15 एकर. किती जमीन आहे? 15 एकर जमीन आहे टोटली. आणि करतोय बी अजून बाहेरला बी कुठं तर, म्हणजे गावा शेजारी एक 5 एकर आहे, ती बी करतोय. टोटल घरची ती मिळून 20 एकर जमीन होती. मग काय घरची थोडी बागायत 1-2 तरी बी 16-17 एकर जमीन आहे. तो 20 एकरात चांगल्या देशी गायींचं एक चवीच्या पद्धतीनं चांगलं संगोपन करू शकतो, किंवा तुझी जी कष्टाची पावर आहे, कुणबिकीची पावर आहे, आणि 22व्या वयात तू कुणबी करतोय, बैलाच्या मागे काम करतोय, बरोबर.
तर आज तुला ह्या 2 कामातलं जे चवीचं काम वाटतंय ते आजच आणि आत्ताच डोक्यात विचार करायचा आणि उद्यापासून बदल घडवायला सुरुवात करायची. चालू केलाय बदल घडवायला. कधीपासून? कधीपासून म्हणजे एक किस्सा असाच घडलाय. ती किस्सा म्हणजे असं की जत्रा होती उमदीची, तिथे 2 खोंडी घेतलेली. मग तिथंच घरची सांगत होती की जर्सीचा विषय दे डोक्यातनं काढून, हे काय करू नको तू. तवाच घडलाय. तवाच म्हणलंय आता हे बदल घडवाय. खोंडांचा विषय ही कधीपासून करतोय? खोंडांचा विषय म्हणजे ह्याच्या आधी नाद ही मला खिलारचा जास्त आहे पहिल्यापासूनच. पण परतचा जी मधला जी काळ होता का नाही, मधल्या काळात शर्यती जी बंद होत्या, शर्यती बंद असल्यामुळे खिलारला काय मार्केट नव्हतं त्या पिरियड मध्ये. मग त्या पिरियड मध्ये मार्केट नसल्यामुळे ही माझ्या डोक्यात घुसलं. हा, मी ज्या वेळेस 10वीला होतो त्यावेळेस 1 वर्षाचा खोंड आम्ही 35,000 रुपयाला विकला. हा, म्हणजे खिलारचा नाद ही पहिल्यापासून माझ्या डोक्यात आहे. पण ती मधला जी काळ, जी 35 रुपयाचा जी काळ झाला, त्यामुळे ही माझ्या डोक्यात शिरली. 35 रुपये कोणाच्या ताब्यात होतं, कोणाच्या अधिकाऱ्यानं होतं ते काय डेअरी मालक आहे तिकडून, म्हणजे इतरांच्या आपल्यांच्या नाही, इतरांच्या. आणि तू 35,000च काहीतरी खोंडी केला ना? हा, 35,000 खोंडी केली. आणि ते कोण सांगितलं होतं दर? ते त्याचा मालक कोण होता? वडील होत. मग आपण मालक? हा, तेच आपणच स्वतः मालक होतो. सांगायला विकायला स्वतः मालक होतो. काय खिलारच्या दराचा, खिलारच्या गोष्टींचा आपण मालक आहे आणि खिलारमधल्या प्रत्येक गोष्टीचा हा उपभोग आपल्याला घेता येतो. तसा ह्या गोष्टीतला दराचा पण मालक आपण नाही. आणि ह्याचा उपभोग सुद्धा आपल्याला घरी तर ठेवू शकत नाही. काय करणार आहे दूध? ही दूध जे आहे घरी टिकून. आता एक साधारण किस्सा सांगाय म्हणलं तर, आता खिलार ही खोंड आहे. ही खोंड आज जत्रोण्याला ही ऐकला नाही, बाबा महागारी आणून शिला ह्याला अवताला हा नाही येतोय ना. तसं ह्याच काय, आता दूध दर कमी झालाय, जाऊ दे 2-4 महिने ही दूध झाकून ठेवा, असं तर होत नाही. आता काय गणित केले? आता तुझ्या डोक्यात काय गणित आले? तू आता 20 एकर जमीन करू शकतो, 15 घरची आणि 5 बाहेरची. तुझ्या डोक्यात लहान वयात एक चांगलं काम भेटलंय, कुणबीक. तुझी आवड सुद्धा कमी वयात झाली, बरोबर? परत तू खोंडांचा व्यापार सुद्धा डोक्यात तुझ्या आहे, तू करतोय आणि केलाय, बरोबर? आता तू काय केला? 35 रुपयानं ह्या गोष्टीत कसा प्रवेश केला, तसा तर त्या गोष्टीतनं मिळवायचा आहे. आता तू कोणकोणत्या गोष्टीचा विचार करणार? आता खिलार ह्या गोष्टीतनं, किंवा खिलार ही दुनिया, किंवा खिलार हे क्षेत्र, ते तुझ्या आयुष्यात आता तुला आणायचंय, ह्यात बाहेर पडायचंय. मग त्यातून आता तू काय विचार केलाय? आता तू कुठल्या कुठल्या गोष्टीतनं कसं कसं काय काय मिळवणार? कसं म्हणजे दुधाळू आणि वासराची गाई घ्यायची करताना, आणि हे डोक्यात की एक वर्षाकाठी कसं जरी इकलं तरी एक वासरू 30-40 रुपयाला एकाव, हे डोक्यात माझ्या. आणि त्यातनं मग काय वर, आता मी जर्सी करून 2 लाख लॉस मध्ये, आणि वडिलाकडे देशी गाया होत्या, वडिलांना 10 एकर जमीन घेतली. ही जर्सी करायच्या आधी माहीत झालतं का? माहीत झालतं, पण त्यातलं एवढे चव नव्हती, त्याची खिलारची चव नव्हती. जर्सी आधी 2 गाया होत्या खिलार चांगल्या मस्त, बर, चांगल्या होत्या, पण ह्याची चव नव्हती, त्याची चव नव्हती ना. आता ती घरची कालवडी, ती कालवडीचं तर काय फुकट पाळाय देवे म्हणायला आलेलं घरात. बर, मग काय ती पाडी आता तुम्ही बघितलीच की. बर, मग मला आजपर्यंत कोणी सांगितलं बी नव्हतं बाबा ती पाडी चांगली आहे, खरंच राग. मग कोण सांगितलं? वस्तू तुझं निम्म आयुष्य गेलं तर ही वस्तू तुला मिळणार नाही. हे कोण सांगितलं? शे राजमळगे साहेबांनी सांगितलं. आता ही माझी ओळख कधी झाली? तुमची ओळख सचिन लवटे निजामपूर यांच्यापासून झाली. ते कोण आहेत? ते मामाचा मुलगा बी आहे आणि मेहुणा बी आहे. मेहुणा म्हणजे आमच्या थोरल्या भावाला त्यांची बहीण केली, म्हणजे नातेवाईक सचिन लवटे. बर, त्या सचिन लवटे या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगता येईल? म्हणजे त्याचं ऐकलं किंवा त्याच्याकडून माझी ओळख झाली, माझी ओळख त्याच्याकडून झाली. मग प्रथम तो आधी कोण आहे, काय करतोय, किंवा कोणत्या विचाराचा आहे,
त्याला ओळखलंय का? त्याबद्दल जर सांगाल का? किंवा माझी ओळख काय म्हणून करून दिली थोडक्यात? थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्यांची ओळख म्हणजे त्यांची ओळख झाली म्हणजे कसं, त्यांनी तुमच्यापासून एक बैल नेलता गेल्या वर्षी. मग ते बैल नेलता, त्यांच्यात बी काहीतरी विरोधच असेल किंवा काय त्यांच्या गोष्टी त्यांच्या संग. मग त्यांनी बैल बघायला मला बोलून घेतलं. त्यांनी ते बैल बघितल्यानंतर बाबा खरंच असं काय तर आयुष्यात आल्यानंतर असली वस्तू काय तर दारात असावी, शी माझ्या डोसक्यात तोच प्रकाश पडला. त्याला केलंय सचिन भाऊजींनी जे केलंय ते योग्य आहे आणि अति उत्तम आहे. ते बैल बघितल्यानंतर माझ्या ध्यानात आलं, माझ्या बुद्धीला. सचिन भाऊजी पहिल्यापासून त्यात आहे का? सचिन भाऊजी पण तुझ्यासारखाच हे 35 रुपयाची याड लागलो होतं? नाही, सचिन भाऊजीला नाद ही पहिल्यापासून खिलारचा आहेच. हा, सचिन भाऊजीने माझी काय म्हणून ओळख करून दिली? जास्त म्हणजे अनुभवी माणूस आहे, आपला माणूस आहे, चांगला माणूस आहे, असं ह्या दृष्टिकोनातून ओळख झाली. सचिन भाऊजीने सांगितलेल्या प्रमाणे माझी ओळख पटली का? पटली. जसं सचिननं माझी ओळख करून दिली, अनुभवी आहे, चांगला माणूस आहे, सांगणारा माणूस आहे, जे काय सांगितलं असेल तर जे काय सांगितलं ते माझ्या संग दोस्ती केल्यावर किंवा माझ्या संग चर्चा करताना जाणवलं का मी त्या पद्धतीचं आहे सचिन सांगितलेल्याप्रमाणे? जाणवलं. काय जाणवलं? खरंच एक अनुभव आहे ह्या माणसापासून, काय तर अतिउत्तम घेण्यासारखं आहे हे जाणवलं. हे माणूस एक रॉयल आहे, खिलार शेतकरी शानमधला खरंच चांगला माणूस आहे हे जाणवलं. असं भेटलं होतं आयुष्यात कधी कोण? नाही, चुकून सुद्धा नाही, आजपर्यंत तर नाही. मग ह्या तरुण वर्गांना भरकटलेल्या असा चॅनल भेटावा का? आवर्जून भेटायला पाहिजे. खरं आवर्जून. काय बदल घडेल आवर्जून हा चॅनल भेटल्यावर भरकटलेल्या तरुण वर्गाला? एक तालमीतला पहिलवान तयार झाल्यागत होईल साध्या सरळ भाषेत बोलायला म्हणलं तर. डायरेक्ट एवढं? होय, तसंच आहे. शरीर सरदृढ, मेहनत शरीराची बी, त्या बैलाची बी, समाधान, सुख शांती सगळं जागच्या जागी. म्हणजे चॅनल ज्या तालमीची ओळख करून देतोय त्या तालमीत तुम्ही जर राहिल्यास, राबल्यास, कष्ट केल्यास, थांबल्यास, आज पहिलवान म्हणतो. थोडक्यात हिंद केसरी पहिलवान. हा, शेतकरी वर्गातला हिंद केसरी पहिलवान म्हणलं तर काय हरकत नाही. आणि त्या हिंद केसरी पहिलवान होण्याची जाणीव खिलार शेतकरी युट्यूब चॅनल करून देत आहे. बरोबर. दिनेश, याच्या अगोदर भेट झाली होती, याच्या अगोदर बोलणं भाषण व्हायचं, बरोबर आहे? बरोबर. याच्या अगोदर गाठीबिटी झाल्यावर काय माझा अनुभव आला आहे किंवा आज मी घराकडे आलोय, घराकडे आल्यावर काय अनुभव आला किंवा काय अनुभव झाला? अनुभव झाला म्हणजे एक रॉयल माणूस आहे मगाशी म्हटलं की. मग याच्या अगोदर काय एखादी गोष्ट घडली आहे का बाबा मी सांगितली आहे ती बरोबर आहे आणि ती तुम्ही क्लिअर केली आहे? घडले. बर, काय सांगितलं होतं मी आणि तुम्ही काय चुकला होता? काय चुकलेलं म्हणजे एक वासरू घेतलेलं होतं. बर. ते वासराच काय म्हणजे माझ्या डोक्यात मी आणलं त्याला 15 दिवस आधी, उमद्या जत्रे आधी काढलेलं वासरू. मला लय भारी वाटायचं ते. माझ्या डोक्याने घेतलेलं होतं, मला ते भारी वाटायचं. मग मी आणलं, मग असं तसं, मग सचिन भाऊजी ते आमचं कॉन्टॅक्ट असल्यामुळे सचिन भाऊजी काय म्हणला, वासरं जर तयार करायचं झाले तर म्हणला दुधानं वासरं उपडते ते म्हणला, दूध पाहिजे. मग मी ते वासरू सांभाळलं चांगलं, पण ते काय त्याचं चीज झालं नाही. म्हणजे कसं ते वासरू माझ्या डोक्यात असून काय करायचं, पुढचं नव्हतं ना, पुढच्या माणसा डोक्यात नव्हतं ते वासरू, पुढच्या म्हणजे कोणाच्या डोक्यात नव्हतं, बस तरी वासरू होतं. हे फक्त तुम्हीच सांगितलेलं मला. तुम्हाला वासरू दाखवल्यानंतर तुम्हीच मला सांगितलं बाबा ही वासरू बस तरी इकत असला तर तो इक. पण माझ्या डोक्यात काय होतं, हे वासरू ठेवायचं काय तर होईल हे माझ्या डोक्यात होतं, पण ते वासरू सरळ नव्हतं, त्याला ठेवून तर काय. मग तेव्हा काय वाटलं मी सांगितल्यावर घडाघडा उलगडा करून दाखवल्याबद्दल किंवा जाणीव करून दिल्याबद्दल? तेव्हा म्हणजे काय लयच भारी वाटलं. भारी म्हणजे कसं, शाला आपण अजून 6 महिने जर सांभाळलं तर ह्याची किंमत एवढीच आहे. हे काय बेकायदेशीर असल्यावर तसला विषय होता. कायद्याचा माणूस सापडला. कायद्याचा माणूस सापडला.
बरं, तो अनुभव झाला. मग आज मी ते जर घराकडे वासरू तुम्ही जर येत नव्हता, त्या दिवशी जर आपली भेट होत नव्हती, तर त्या दिवशी वासरू मी माघारी आणलं ठरलं होतं. ठरलं होतं, मला फिक्स झालं वासरू माघारी आणायचं. पहिलं कसं पालन पोषण होतं त्या पद्धतीने वासरू चांगलं सांभाळायचं, वासरू तयार करायचं. पण वासरू तयार करून त्याचा काय उपयोग होत नव्हता. परत ते कष्ट वाया सगळं, ते खाणं पिणं, ते खर्च जास्तच होत होता ना. ते तुम्ही सांगितल्यामुळे ते तिथंच थांबलं. बरं वाटलं का? अतिउत्तम वाटलं. आता 4,000 तोटा झाला तर काय हरकत नाही. म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेतलं होतं का असं मधल्या मार्गातून आलत? ते आता आलत मधल्या मार्गातून, डायरेक्ट नाही. डायरेक्ट. ठीक आहे. मग आता आपलं डायरेक्ट विकण्यासाठी किंवा आपलं डायरेक्ट म्हणजे कस्टमरला म्हण किंवा गिरायकाला जाण्यासाठी आता तुला काय करावं लागेल? म्हणजे डायरेक्ट जाण्यासाठी आता तुझं वासरू समज, आता तुला काय करावं लागेल? तुला पिकवावं लागेल का तू हुडकून आणून विकलेलं चांगलं? म्हणजे अर्थ कळला का माझा? कळला की. तू आणून मध्येच ठेवून दिलेलं चांगलं का तुझी घरची पिकवून विकलेली बरी? पिकून निघलेलं चांगलं. काय करावं लागेल त्यासाठी? त्यासाठी स्वतः जाऊन तयार करावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल? स्वतः त्या क्षेत्रात उतरावं लागेल. स्वतः क्षेत्रात ती घरी जन्मासाठी काय करावं लागेल? ती वस्तू जागेवर आपल्या घरी पाहिजे. त्यासाठी जशा 10 गायाचा विचार केला 35 रुपयाच्या हिशोबानं, तसा जिवंतपणे स्वर्ग बघायच्या हिशोबानं, जिवंतपणे माणुसकी कमवायच्या हिशोबानं, जिवंतपणे शरीर कमवण्याच्या हिशोबानं, जिवंतपणे जातीवंत राहायच्या हिशोबानं आणि जिवंतपणे सदृढ राहायच्या हिशोबानं आणि जिवंतपणे एक शेतकरी वर्गातून तो हिंद केसरी बनू शकतो ह्या हिशोबानं आजच आणि आत्ताच्या तत्वावर ज्यांनी कोणी गाय घेतली नसेल त्यांनी सुद्धा घ्यावी. आणि तू जरी घेतली नसेल तर आजच आणि आत्ताच्या तत्वावरती गाय घ्यायचं. आणि त्यानंतर तुझ्या डोक्यात किंवा तुझ्या विचारात ज्या गोष्टीमुळे बदल घडला त्या गोष्टीला आयुष्यभर विसरायचं नाही. ज्या माणसामुळे बदल घडला त्या माणसाला आयुष्यभर विसरायचं. बरोबर? आज तू काय पत्र लिहिलं होतं का मला ह्या गोष्टीचा उलगडा करा माझ्या घरी या म्हणून? बरोबर. बरं, तू कोणाजवळ सांगावं दिलं काय की तुम्ही माझ्या घरी या आणि मला उलगडा करा मी काय करतोय नक्की? बरोबर. मग आज तू न बोलवता, तू न पत्र पाठवता, तू न फोन करता, आज जर खिलार शेतकरी यूट्यूब चॅनल आज आपल्या घरी येऊन गाडागाडा उलगडा करून गणित सांगत असेल, बरोबर, आज ह्या घडाघडा उलगडा करणाऱ्या गणितातून फायदा कोणाचा आहे? कष्ट केल्यावर फायदा ही आमचाच आहे ना. बरोबर. बरोबर. मग त्यानंतर ज्याच्याकडून आपण शहाणं झालो त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला गुरु आणि त्या गोष्टीशी कट्टर राहण्यास काहीही हरकत नाही. काय अडचण आहे? ज्या माणसामुळे आपण वर आलो त्या माणसाचं नाव घ्यायला काय अडचण आहे आपल्याला? विचारात बदल झाला, कर्तृत्वात बदल होतो. सगळ्यात बदल झाला. बरोबर. होय. कर्तृत्वात बदल झाला, नीतिमत्तेत बदल होतो. नीतिमत्तेत बदल झाला तर तुझ्या वागणुकीत म्हणा, समाजात म्हणा, ओळखीत बदल होतो. हा. तर तुला अजून ही एक गोष्ट जाणवली असेल, आज खिलारमध्ये काम करत असताना किंवा खिलार सांभाळल्यानंतर तुला जो काय अभ्यास पाहिजे आता पुढचा, बैल भरवण्याचा, वासरू विकण्याचा, कालवड विकण्याचा, गाय कसली घेण्याचा, म्हणजे त्यातला हा अभ्यास आपल्याला कोणतरी सांगणारा माणूस मिळालाय किंवा आपल्याला कोणताही प्रश्न तटणार नाही असा एक आत्मविश्वास तयार झालाय का? झालाय. कधी झालाय? पहिली भेट झाली तवाच झालाय. कोणाची? राजमळगे यांची पहिली भेट जेव्हा झाली तेव्हाच झालाय बाबा. काही तर आयुष्यात बदल घडवायचा झाला तर ह्या माणसाचा एकदा संपर्क व्हायला पाहिजे हे डोक्यात आलं. याला किती महिने झालं या गोष्टीला? तरी साधारण बघा श्रावण महिना म्हणजे 8 ते 9 महिने झाले या गोष्टी. बर. मग त्यानंतर बदल घडवून घेण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, काय सुरुवात करावी लागेल, काय वाटलं नाही का? सुरुवात म्हणजे ह्या माणसांना आपण डायरेक्ट कसं बोलायचं, कसं बोलू शकेल, शेक मनात म्हणजे हीच होती ना, असं होतं. प्रश्न होता. हा एक प्रश्न होता. डायरेक्ट आपण ह्या माणसाला कसं म्हणायचं की बाबा मला गाय घ्यायचे आणि मला एक गाय बघा, किंवा असं मायाकडे येऊन जावा, माया गाया अशा आहेत त्या, ह्या काय बरे आहेत त्या, असं कसं बोलू शकणार? हे एक मनात प्रश्न होता. जो जातीवंतपणे वागणार आहे, जो कट्टर वागणार आहे, जो प्युअर खिलार संगोपन करणार आहे, त्यानं माझ्यासोबत कधीही संपर्क केला तरी चालेल. लक्षात आलं?
पण जो जातीवंतपणे वागणार नाही, जो कट्टरता ठेवणार नाही, जो एकनिष्ठता ठेवणार नाही, जो प्युअर खिलारमध्ये नसणार आहे, अर्ध डोकं त्याचं खिलारमध्ये, अर्ध डोकं जर जर्सीमध्ये असेल तर तो माझ्या डोक्यात सुद्धा अर्धवटच बसतो. बरोबर आहे. भले तू तुझं सोन्यासारखं सांभाळ, होय. काय कोणती गोष्ट सोन्यासारखी सांभाळ, पण खिलार शेतकरी आणि युट्यूब चॅनल कशासाठी धडपडत आहे? जिवंतपणे स्वर्ग जाणीव करून देण्यासाठी. जिवंतपणे स्वर्ग जर जाणीव करून घ्यायची असेल तर एकमेव पर्याय आहे आपली देशी गाय म्हणजे खिलार गायीचं संगोपन करणे. तिला योग्य अभ्यास करून योग्य बैल भरवणे आणि गायींची संख्या वाढवणे. आज तुमची जी प्रॉपर्टी आहे 20 एकर मन 15 एकर मन, हे ऐकून असं वाटतं की एका एकराला एक गाय सांभाळली तरी 15 गायीचा गच्च मालक होऊ शकतो. सहज इजी म्हणजे इजी. एवढी वैरण आहे ना, 20 एकरातली वैरण देशी गाया 20 इजी खाऊन सुद्धा करे. काय जरी नाही म्हणलं तर बी 100-125 पोती मका होतीये. 100-125 पोतीतली 20 गायची 50 पोती जरी मका ठेवली तर 1 वर्ष देशी गाय खाते. बरोबर. हा, आणि 2000 रुपये मका दर झाला, 50 क्विंटलचं ₹1,00,000 झालं. उत्पन्न शिकला फायदा सगळं सुरळीत जा. मग तुझी जी कष्ट करायची आणि कष्ट कमी, शरीर सदृढ, म्हणजे डोकं जे आहे समाधान शांत सगळं. तुझे जे डोकं चालवायचं आहे किंवा शरीराला कष्ट लावायचं आहे तर त्या गोष्टीसाठी लावल्यानंतर त्यात सुद्धा तुला पुरेपूर फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही. भरपूर फायदा. आणि त्यानंतर पुढचं, आज दुधाला मागणी चालू आहे सुशिक्षित वर्गातून, पण पहिलं आपण खायचं शेतकरी वर्गातून. स्वतःसाठी. काय करायचं? स्वतःसाठी. आधी शेतकरी वर्गातून स्वतःसाठी आधी देशी गायचं दूध खायचं. आपण खाल्ल्यानंतर मग आपोआप ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे ते खायला लागतील. कारण पैसा भरपूर असल्यावर गोळ्या औषध खायला बघतात. मग त्यांना कोणतरी सांगतायच तुम्ही गोळ्या औषध खाण्यापेक्षा दूध खावा, मग ते आपल्याकडे येतात. मग ते यायच्या आधी आपल्याकडे दूध पाहिजे. बरोबर. मग गोळ्या औषधाच्या पलीकडे जाऊन सलाईन वगैरे लावाय बघतात, तिथं पैसा खर्च करतात. तिथं कोणतरी नशिबांशी अन्न गावतंयच, ते काय म्हणतात तूप खावा किंवा दूध घ्या. बरोबर. मग ते तूप आपल्याकडे पहिला पाहिजे, आपण पहिल्यांदा खाल्लं पाहिजे. आणि तिथं कोणतरी म्हणलं पाहिजे त्यांना बघा शेतकऱ्याचं शरीर कसं आहे. मग त्यानं कमवलेला आयुष्यभर पैसा जो आहे तर तो पैसा हा चांगल्या चवीच्या पदार्थाला आणि गोष्टीला त्यांना वापरायची बुद्धी फुटली पाहिजे. आणि ती बुद्धी कोणामुळे फुटणार आहे? आपण पिकवलं तरच फुटणार. बरोबर. नसेल तर डॉक्टर, दवाखाना, मेडिकल ह्या गोष्टींसाठी आज प्रत्येक माणसाचा कमवलेला पैसा हा उतरत्या वयात पैसा हे जाऊन ह्यात आहे ना, शरीर राहत नाही. पैसा ढीक घाली. आता ह्याचं 10 दिवसाला माझ्या साधारणपणे दर आहे समजा सगळे सुरळीत आहे, 40,000 रुपये मला महिन्याला राहतात. पण शरीर राहत नाही ना, शरीर कमी झालं माझं. होय, पैसा माझ्याकडे ढीग येतोय, 10 दिवसाला पेमेंट येते, रोजच्या रोज पेमेंट येते. तो नशिबान आहे 22व्या वर्षात अविवाहित असताना, अजून तो परपंचात पडलेला नसताना सुद्धा आज तुला एखादा गुरु मिळणं, सचिन सारखा पाहुणा मिळणं. बरोबर. महत्वाचा विषय पॉइंट म्हणलं तर सचिन पहिले गुरु. पहिला वडील बोलायला काही अडचण. पहिला वडील गुरु. पहिले वडील गुरु. खिलार क्षेत्रात जाणीव करून देणार म्हणलं तर पहिला गुरु सचिन. सचिन म्हणजे काय, सचिनचा दृष्टिकोन योग्यच होता. योग्य म्हणजे सांगत होते असं तसं. सचिनचं थोडं कसं असतं ते आपल्यातला आहे, आपलाय म्हणून ते समजत नसतं. बाहेरली किंमत असते, आपली किंमत नसते. थोडक्यात सांगायला म्हणलं तर म्हणजे जवळच्या गोष्टीची माणसाच्या जातीला कधीच किंमत नसते, असा विषय होता. मग नंतर सचिन लवट्याच्या नंतर जी ओळख झाली ती राज मळगे साहेब तांडव. ठीक आहे, तुम्ही निर्णय लवकरात लवकर घ्या. चांगल्या गोष्टीसाठी धडपडा, चांगल्या गोष्टीसाठी रक्त आटवा, चांगल्या गोष्टीसाठी उद्या भविष्यात येणारी बायका पोरं तुम्ही त्याच्यात कष्ट करायला हवा. तुझ्या आयुष्यात येणारी नशिबान आहेत. आता का सांगू का, आज तू लग्नाच्या अगोदर तुला समजलंय हे काढायचं आहे. आता लग्नाच्या आधी समजलं. बरोबर. लग्नानंतर जर समजलं असतं तर तुझ्या पोटाला होणारी लेकरं आणि तुझ्या आयुष्यात येणारी सौभाग्यवती ही तू बिन चवीच्या गोष्टी तू वापरायला त्यांना त्यांचं रगत आटवायला भाग पाडला असता. आलं लक्षात. मग त्या पण बेचाऱ्याने मन मारून त्याच्यात काम केलं असतं. राबतं म्हणल्यानंतर त्यांना हे राबणं भागच आहे ना.
असं आहे का नाही. मी राबतोय, मी कष्ट करतोय, मग त्यांनाही हातभार थोडक्यात ते आपण अर्धांगिनीच म्हणतो ना तिला, अर्धांगिनी. मग ते मी राबतोय म्हणल्यानंतर तिनेही राबणारच ना. म्हणजे तुला आधी कळलं पाहिजे, मला आधी कळलं येणाऱ्या अर्धांगींचा कष्टाची बाजू आहे किंवा येणाऱ्या अर्धांगीचा वेळ आहे, तर तो वेळ आपल्या चवीच्या आयुष्यात वापरायचा का आज घातक आयुष्यात वापरायचा. चवीच्या आयुष्यात वापरायचा, बरोबर. चवीच्या गोष्टीसाठी वापरला तर आयुष्य चवीचं बनतंय. बरोबर. आणि हे अजून तू कित्येक तरुण वर्ग तयार करू शकतो. आणि तुझी ही मुलाखतीची जी लिंक आहे किंवा तुझी ही व्हिडिओ आहे, ही व्हिडिओ तू लग्नाच्या अगोदर जागृतीसाठी भरपूर वेळा वापरू शकतो. बरोबर. आणि आज तुझ्यामुळं तुझ्या भागातले 4 पोरं ह्या आयुष्याला न फायद्याच्या गोष्टीतून बाहेर पडली पाहिजेत पोरं. पडणार की. आणि तेव्हा कुठंतरी ही सचिन, ही राज मळगे, खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनल ह्यांची गॅरंटी लागणार आहे किंवा ह्यांची चव कळणार आहे कधी तू त्या चवीत आल्यावर, ह्या चवीतनं बाहेर पडल्यावर. ह्या चवीतनं बाहेर पडल्यावर आणि त्या चवीत आल्यानंतर. बरोबर. हा, थोडक्यात असं म्हणलं तर चालेल की राज मळग्याचं आणि सचिन लवट्याचं आयुष्याचं सोनं झालं म्हणजे आयुष्याच काहीतरी सार्थक झालं असं म्हणलं तर काय अडचण नाही. ह्यातनं बाहेर पडल्यावर आणि त्यात आल्यानंतर. कधी तुम्ही तीच घ्या, आम्ही ह्यातनं बाहेर पडल्यावर आणि त्यात खिलार क्षेत्रात उतरल्यानंतर वा खरंच आमच्या कष्टाचं सार्थक झालं. मळगे आणि सचिन लवटे यांच्या कष्टाचं खरंच सार्थक झालं असं म्हणायला काय हरकत नाही. आणि पुढे नंतर उपभोग तुम्ही घेणार आहे. हा, उपभोग आम्ही घेणार. बरोबर. हा, फायदा ही आम्हालाच आहे, फायदाही आमचाच आहे. त्यामुळं आज लग्न करून ज्यांना पोरं आहेत, ज्यांना बायका आहेत, ज्यांना आई वडील आहेत, ते सर्वच्या सर्व आज एक विदेशी गोष्टींमध्ये आज राबवत आहेत. कधी विचार केलाय का दिनेश तू? आज तुला लहान वयात ही गोष्ट जाणवली. तू लहान वयात शहाणा झालाय माहितीये, पण आता पूर्ण 100% जर शहाणा व्हायचा असेल तर ह्या शेडमध्ये परत आल्यानंतर मला आज चवीचीच गोष्ट दिसली पाहिजे. दिसणार, बिगर पापाची गोष्ट दिसली, आवर्जून दिसणार. आवर्जून म्हणजे 1 वर्षाच्या आत बदल घडणार. मग घडणार 10 येत्या ना, कमीत कमी लय मोठं बोलू शकत नाही. 15/4/2025 5 गाय खिल्लार टॉपच्या असणार मी असणार ह्याच शेडमध्ये 15/4/2025 तेव्हा काहीतरी तू ह्या मुलाखतीत बोललेलं किंवा गुरु मानून कोणाला तरी घेतलेलं किंवा त्याच्यामुळं प्रकाश पडला, यांच्यामुळे प्रकाश पडला, याच्यामुळे शहाणं झालो, हे शब्द तेव्हा कारणे लागणार आहेत. आणि ही कारणे लावणार पण, लावणार म्हणजे लावणार. ठीक आहे. आज दिनेश वेळ दिला तुझ्या कामाच्या वेळेतून खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आज घडाघडात सडेत तोड तू बोललास, कारण आज घडाघडात सडेत तोड, आज बोलायची दानत नाही कोणाची. का तर आज त्यांच्याकडून मिळतंय ना, बरोबर, आज त्यांच्याकडून घेतोय ना आपण, मग आज त्यांना का नावं ठेवायची, या वृत्तीची माणसं आहे. ठेवायचा विषय नाही, खरं ते खरं कोणती गोष्ट बोलाय काय अडचण ते आहे. पण ते तुझ्यासारखी पोरं 100 मधून एखादा आहे. कमी वय हे प्रत्येक पायरीला पूर्ण करायचं आणि आयुष्यभर कुणबी सोडायची नाही. काय शाळेला परत जाणार आहे? नाही, शाळेचा 10वी पासून डोक्यात नव्हतं. हा, शाळेचा काय विषय नव्हता पहिल्यापासून. 10वीतच सोडून दिलते. 10 दिवस शाळा गेलोच नव्हतो. पेपर दिवाळी झाल्यानंतर 10 दिवस शाळाच गेलो नव्हतो. मला नको शाळा बास म्हणून. मग आता कुणबी करता करता म्हणजे भाडं पण करतो का बाहेरचं? होय, भाडं करतो इतरांचे. एकटाच बैलावर असतो? बैल झोपायला सोडायला एकटाच? बरं, आता सध्या आपल्याला चित्रीकरण मध्ये घ्यायला बैल नाहीत, विकलेत. हा, बैल विकलेत म्हणजे हे मारा लागले ना, म्हणजे माझ्याशिवाय जवळ कोणाला येऊ दे ना. आणि त्यात विषय काय, अवताना टायमिंग मिळे ना, शेगोराशींच कोणी बघाय, त्यामुळं. आणि त्यात मारा लागले बैल. काय मी ऐकत नव्हतं सोडा, मी ऍडजस्ट केला असतं, पण बैल मारला आले, भावाला मारल्यामुळे दवाखान्यात पैसे जरा गेले. भाऊ आहे काय ते बैल, म्हणजे ते कोण ह्यात किती फायदा आहे, त्यामुळे ह्यांच्या संग जायचे ना बैल इकडे. तुझं तूच बघ, ह्या दृष्टिकोनात ना ते काय बैलासमोर आले, ते बैल त्याला नाही पडले. म्हणजे बरोबर, बैलाचा जर्सीचा नादाचा एक माणूस बाजूला झाला. हा, बैला जर्सी नादा माणूस एक बाजूला झाला, तू पकडायचे. आमचा आम्ही शेतीत होतो, तू शेतीत कुठला तो पाणी
भरायला सुद्धा पट्ट्यात आपण तुला आम्ही पाणी भरून देतो म्हणले त्यात काय आम्हाला सोडत नाही. तुझं तू बघ, तुझा फायदा तुझा तोटा, तुझे पैसे तुझ्या पैसे ठेव, आम्हाला देऊ बी नको आम्हाला मागू बी नको. हा मग ते तसं अशी असतं. स्पष्ट बोलले का घरातले? स्पष्ट अजून सुद्धा बोलते तसे. आता रोकला बोलते, सगळीच बोलते. हा मग कधी वाटत नाही का आयला ह्यातनं बाहेर पाडून आपण त्यांच्या संग मिळून राहायचं असं आता वाटायला लागले? वाटतंय ना आता वाटायला लागले हा बाबा ह्यांच्या संग राहिलेलं तर जरा मान आपला आनंद वेगळा आहे. आनंद वेगळा आहे. घर कुटुंब एकत्र असं म्हणजे असं वाटतंय. म्हणजे आता ही बाकीचे लहान भाऊ, मोठा भाऊ, वहिनी, आई वडील हे 5 जण एकीकडे, ही मी जर्सी क्षेत्रात मी एकटाच जातो आणि हे जर्सीच बघतोय. त्यामुळं कसं व्हायला आलं ती पहिलं ती कोणी म्हणजे बघतच नव्हती, हाय जनावरच असते बघ. त्या दृष्टिकोनाने ती पहिलं मग ती काय पडल्याने करायला हली. मागच्या कुटुंबात जर्सीचा फॅन एकटाच आहे, एकटा आणि ही बाकीची शेती आणि पांढरे चित्राबाजी फॅन ती बाकी फॅन आहे. ठीक आहे सचिन, हे सचिन पण नशीबवान आहे की तुझ्यासारखा मेहना मिळणं. हा नशीबवान. आणि सचिन पाहुणा मिळणं तुला पण, तू पण नशीबवान आहे. भाग्यच आहे ती पाहुणा मिळणं म्हणजे. हा तर आज तुला ह्याच्यातून बाहेर पडायला एक संधी मिळाली. एक संधी मिळाली, एक चान्स मिळाला म्हणलं तर बी काय हरकत नाही. हा आणि जर तू भेटला नसता किंवा मी येऊन जर तुला घडाघडा काय सांगितलं नसतं तर आज तुझ्या सुद्धा डोक्यात प्रकाश पडला नसता. नाही प्रकाश पडत नव्हता. मग अजून 1-2 गॅस वाढत होतो, अजून कॅन्डच बांधत होतो. हा मग ती कॅन्ड बांधून आणि दूध वाढवूनच निमार्दा जिरत होता. जिरलाच आता काय राहिले, खाल्ल्याला आणि लागत नाही. हे तर जाणवलं, हे जाणवलंय. सुखाची झोप नाही, सुखाची झोप नाही. आणि माणूस आला तर माणसाला वेळ देता येत. माणसाला वेळ, पाहुणा आला तर पाहुणा दारात बसाय, त्याला तिथून म्हणाय दार काढताना थांबते, थांबा एवढा दारा काढतो. झालं पुन्हा ते पाहुणं बसलेलं असतं तिथंच वाट बघत. त्या पाहुण्याच्या मनात जर्सी नसताना सुद्धा त्याने जर्सीसाठी थांबायचं. त्यानं थांबायचं जरी त्या मनात, मग ते थांबतोय बसतोय. मग झालं पाहुणं थांबा बसा, जाऊन दूध गाळून येतो. झालं दुधाला गेल्यानंतर कोणतर मित्रमंडळ इकडे तिकडे असते, ते डबल परत टाइम तर अजून 10-15 मिनिटं, अर्धा तास, तासभर गेलंच. झालं पाहुणं तिकडून येऊस तर पाहुणे जेवण बी झालेलं असतं. ती मुक्कामला पाहुणा आला तर एवढा वेळ, नाहीतर लगेच आला आणि मी गडबडीत आहे मला जायचं म्हणलं तर त्या पाहुण्या आला बी अशी गेला बी अशी, इकडे माहित बी नाही धारा काढताय. ठीक आहे दिनेश, धन्यवाद. बराच वेळ दिला, आपण बऱ्याच मन मोकळेपणाने गप्पा मारल्या. आणि आज एक तुझं कवळं वय आहे, लहान वय आहे, आणि तू अविवाहित आहे बरोबर. म्हणून आज तुला एक घडाघडा बोलता आलं. तू जर आज प्रपंचात पडलेला असता समज, आज तुला जर बायका पोरं असती समज बरोबर, आज तू जर एक जाणता माणूस असता ह्या जर्शीत असता का नाही, तुला ही उत्तर सुचली नसतील किंवा देताना लाज वाटली असती. बरोबर आहे. काय उत्तर देणार होतो? कारण वडीलधार माणूस एवढा मन मोकळेपणानं असं घडाघडा बोलत नाही, तर तो काय म्हणतो माहिती, वडीलधार माणूस ज्याला चव लागले का नाही वडीलधार माणसाला, अरे हे लागतंयच. बरोबर आहे. काय म्हणणार, हे लागतंयच. पण आज हे तोट्याच आहे, हे तुला बोलायला आज वयानुसार चान्स आहे, वेळेनुसार चान्स गावला बरोबर. आणि ह्या चॅनलचं पण नशीब आहे, ह्या चॅनलचं पण भाग्य आहे की तुझ्यासारखा तरुण वर्ग जागृत करायला मिळतोय. आणि त्यातल्या त्यात कुणबीक करणारा तरुण वर्ग बरोबर. कुणबीक करणारा तरुण वर्ग हा फॅमिलीला किंवा घराला चिटकून असावा आणि देशी गाईचा सांभाळणारा असावा. आणि ह्या आपल्या शरीराला न उपभोग असणाऱ्या किंवा कुठलाच फायदा नसणाऱ्या गोष्टीपासून हे कुणबिकेचा माणूस लांब असावा. लक्षात आलंय ना. कुठल्या गोष्ट, कुठला शब्द, कुठलं वाक्य जर लक्षात आलं नसेल तर मला वेळेनुसार विचारायचं. आणि आयुष्यात खिलार संगोपन करताना लक्षात ठेवायचं, गुरु हा असावाच, कट्टरता असावीच, एकाग्रता असावीच बरोबर. आणि त्यानंतरच तुला त्या प्रत्येक गोष्टीशी चिटकून राहिल्यावरच ती गोष्ट कळणार आहे. बरोबर आहे. आणि खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल नेमका काय करतोय, कोणापर्यंत जातोय, किती खर्च करतोय, किती अंतर पार करतोय बरोबर. आणि आज हा चॅनल अगोदर काय करत होता, चॅनलचा मालक काय करत होता, हा चॅनल चित्रीकरण असं का करतोय किंवा फोटो असे का काढतोय किंवा अमुक अमक्या गोष्टीची जाहिरात केली, अमुक अमक्या गोष्टीची जाहिरात राहिली, अशा असंख्य प्रश्नाची उत्तरं तुला जर पडली तर ती पडलेले जे प्रश्न असतात तर त्या प्रश्नाचे उत्तर सोडवण्यासाठी तुला त्या मुद्द्यापर्यंत किंवा त्या माणसाला किंवा त्या गोष्टीच्या समोर जाऊन तुला भेटावं लागेल.
कोणताही प्रश्न पडू दे, मला भेटल्याशिवाय तो सोडवून घ्यायचा नाही. ठीक आहे. प्रश्न माझ्या कामगिरीतून किंवा माझ्यापासून जर तुझ्या आयुष्यात प्रकाश पडला असेल आणि तुला जर त्या मार्गातला प्रश्न पडला असेल तर तो प्रश्न बिनधास्त मला सरळ पद्धतीनं भेटून सोडवून घ्यायचा. आज प्रश्न पडलाय माझ्यासोबत तू ओळख झाल्यावर समज, आणि तो प्रश्न मांडला दुसऱ्याजवळ समज, हां, तर त्याचं उत्तर तुला योग्य मिळेल असं नाही. नाही, उत्तर हे वेगळंच मिळणार. बरोबर. बरोबर. तर आज कारण का त्याचं डोकं वेगळंच असणार आहे. पडलेला प्रश्न ज्याच्या कामगिरीतून पडलाय त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला त्या गोष्टीला समोर जाऊन तो प्रश्न सोडवायचा. मी हे आज पहिल्यांदा तुझ्या आयुष्यात सांगतोय. बरोबर आहे. असं प्रत्येक तरुण वर्गाला सांगतोय, पण तरुण वर्ग काय करतो, आज 100 जणांचं ऐकत बसतो, 100 जणांच्या हाताखाली जातो, 100 गोष्टी डोक्यात घेऊन परत कन्फ्युजन करून घेतो, गोंधळ करून घेतो, आणि परत डबल माझा वेळ घ्यायला येतो. म्हणजे आज तेवढा माझ्याकडे वेळ नाही. लक्षात आलं. म्हणजे तात्पर्य सांगायचं झालं, एकच सांगायचं झालं तर तू ज्या गोष्टीपासून शिकलात, ज्या गोष्टीपासून खरंच जागृत झालास, त्या गोष्टीसोबत, त्या माणसासोबत कट्टर राहायला काही अडचण नाही. भला दमादमान मोठं हो, सावकाश मोठं हो, बरोबर आहे. आजचा फायदा उद्या होईल. उद्या होईल. बरोबर. पण तुला शेती तर कुठे गेली नाही, पाणी तर कुठे गेलं नाही. बरोबर. ह्या खिलारमधून मिळणारं त्यांना वापर एक वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून पैसे मिळव. आणि आज खिलार, वासरं, कालवडी जी खोंड होत आहेत, तर आज हे प्रॉपर अभ्यास करून गाई भरवून तर आज एक चांगल्या ठिकाणी देऊन त्यांचा मोबदला घेऊन तू घरच्यांना दाखवू शकतो. आणि त्यानंतर तू सांगू शकतो छाती ठोकपणे, खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल किंवा सचिन लवटे हे माझ्या आयुष्यात आल्यानंतरचा बदल. बरोबर आहे. ते माणसं आले, आज एवढा बदल घडलाय असं ठोकपणे सांगू शकतो. ओके. तर हा व्हिडिओ सगळ्यांना ऐकवशील का? होय. कोणाकोणाला? घरातच लावायचा. टीव्ही आहे का? टीव्ही आहे. ब्लूटूथ आहे. यूट्यूबच्या प्रत्येक व्हिडिओ आजपासून मी सांगतोय म्हणून टीव्हीला बघायचा. ठीक आहे. टीव्हीमध्ये आपल्या शेतकरी वर्गाला आयुष्याला ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या नाहीत त्या गोष्टीला टीव्हीमध्ये वेळ द्यायचा नाही. बरोबर आहे. बिनकाम वेळ द्यायचं काय? आज दिनक्रम असतो ना आपला, आज दिवसभर जे कष्टाचं टायमिंग असतं ना, कोणतं काय करतोय आपलं काम, त्या कामाच्या संबंधितली गोष्ट असेल तर त्याला सर्वांच्या समोर लावून वेळ द्यायचा, ऐकायचं, अनुभवायचं. हां. आणि ह्या मुलाखतीनंतर घरातला प्रतिसाद आणि तुझ्या आयुष्यात झालेला बदल हा आवर्जून बोलवून सांगायला विसरू नको. नक्की. काय जो होणारा बदल आहे किंवा घरच्यांचा जो प्रतिसाद आहे किंवा तुझ्या अंतकरणाचा प्रतिसाद आहे, बरोबर, किंवा तुझ्या इतर नातेवाईकांचा प्रतिसाद आहे किंवा हित झालेला जो बदल आहे हा बोलावून सांगायला विसरायचं नाही. म्हणजे आज तू कोणाच्या तरी आयुष्याचं चांगलं करतोय म्हणजे तुझ्यासारखी अजून 4 पोरं शानी करतोय. ठीक आहे. धन्यवाद सचिन.